नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. पिंपरी चिंचवड आरटीओची NK नवीन सिरीज. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांच्या नोंदणीसाठी NK ही नवीन सिरीज सुरू करण्यात आली आहे. आकर्षित पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी वाहनधारकांना 3 पट शुल्क भरावे लागणार आहे. 4 चाकी वाहनांसाठी अर्ज प्रक्रिया 20 मे पासून सकाळी 11 ते दुपारपर्यंत ठेवण्यात आली आहे. इच्छुक वाहन मालकांनी नमुन्यासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे. दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणावर हल्ला. दारू पिण्यासाठी 500 रुपये देण्यास नकार दिल्याच्या रागातून तिघांच्या टोळक्याने एका तरुणाला विटा, फरशी व सिमेंट पत्र्यांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना काल रात्री बोपखेल येथे घडली. या प्रकरणी अविनाश सुनील गायकवाड, राहणार दापोडी यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार प्रकाश डोंगरे, शेखर कांबळे, करण कांबळे सर्व राहणार बोपखेल यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्राधिकरणात ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र पळवले. निगडी प्राधिकरण परिसरात काल रात्री पायी चालत असताना एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 1.25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना काल रात्री प्राधिकरणात घडली. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जनगणनेस आजपासून सुरुवात. जनगणनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात घर यादी व घरगणनेच्या मोहिमेत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन बुधवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने एकूण 6,702 पर्यवेक्षक व प्रगणक नेमले आहेत. ही मोहीम 14 जूनपर्यंत चालणार आहे. महापालिकेने या मोहिमेसाठी महापालिका व खाजगी शाळेचे शिक्षक तसेच महापालिकेचे कर्मचारी असे तब्बल 6,702 कर्मचारी नेमले आहेत. त्यात महापालिका शाळा व ITIचे एकूण 5,502 शिक्षक आहेत, तर महापालिकेच्या विविध विभागाचे 1400 कर्मचारी आहेत. एक प्रगणक 200 घरांची मोजणी करणार आहे. मोबाईल चार्जर न दिल्याने औषध दुकानदारावर हल्ला. मोबाईल चार्जर न दिल्याच्या कारणावरून तिघांनी औषध दुकानदाराला स्टीलच्या कड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना काल संभाजीनगरमध्ये घडली. विजय दादाराव चौधरी यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बबलू मस्के, अभिनंदन गायकवाड, नवनाथ वाघमारे सर्वजण राहणार चिखली यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनधिकृत केबल्सबाबत आता महिन्याचा अल्टिमेट. शहरातील महापालिकेच्या विद्युत खांबांवर अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या इंटरनेट आणि टीव्ही केबलमुळे प्राधिकरणातील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. वर्षानुवर्षे शहरभर पसरलेल्या केबलच्या जंजाळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने आता संबंधित केबल ऑपरेटर्सना 3 दिवसात कागदपत्रे सादर करण्याचा इशारा दिला आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि गल्ली बोळांमध्ये महापालिकेच्या विद्युत खांबांवर इंटरनेट, टीव्ही आणि इतर केबल्सचे जाळे पसरलेले आहेत. अनेक ठिकाणी केबल्स धोकादायक पद्धतीने खाली लोंबकळत असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. खासगी बँकेत महापालिकेच्या ठेवी ठेवल्याने 6 कोटींचे नुकसान. राष्ट्रीयकृत बँकांकडून दर न मागवता खासगी बँकेत ठेवी ठेवल्याने महापालिकेचे 6 कोटींचे नुकसान झाले असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून दर न मागवता खासगी बँकेत ठेवी ठेवल्याने महापालिकेचे 6 कोटींचे नुकसान झाले असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. 60 कोटी रुपयांच्या बोगस उपसूचना प्रकरणात मुदत ठेव गुंतवणुकीतील गंभीर अनियमितता ही समोर आली आहे. चौकशी अहवालात राष्ट्रीयकृत बँकांकडून व्याजदरच मागवण्यात आले नसल्याचे उघड झाले असून स्पर्धात्मक प्रक्रिया न राबवता खासगी बँकेत हजारो कोटींच्या ठेवी ठेवण्यात आल्याने आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे. समान व्याजदर असूनही राष्ट्रीयकृत बँकांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.